असा आहे की भाजपकडनं आता मित्रपक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला जातोय। साताऱ्यामध्ये पाहिलं तर पाटणमधले विरुद्ध म्हणजे महाविकास आघाडीकडनं लढलेले उमेदवार सत्यजित पाटणकर यांना प्रवेश दिला जातोय। खानापूरमध्ये सुहास बाबर यांच्या विरोधात जे निवडणूक लढले होते वैभव पाटील त्यांना प्रवेश दिला जातोय। भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप लढल्या होत्या त्यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिलेला आहे। कसं पाहता एकूणच मित्रपक्षांनाच कुठेतरी भाजपकडनं शह देण्याचा प्रयत्न होतोय? मला असं वाटत नाही, भाजपने शह देण्याचा प्रश्नच येत नाही। आणि हे जे काही प्रवेश होतात त्या टायमाला वरिष्ठ नेते हे एकमेकाला समजून किंवा त्या मतदारसंघामध्ये असलेल्या आमदाराला विश्वासात घेऊनच प्रवेश देतात। म्हणून कुणाला कुरघोडी करण्याचा कुणाचा प्रश्न नाही आहे। तर आपापला पक्ष थोडा मजबूत झाला पाहिजे हा त्यांचा हेतू असा। मात्र सर पक्ष मजबूत करताना 2029चं जे उद्दिष्ट आहे भाजप त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे। असलेल्या आमदारांच्या विरोधात तुम्ही लढले असाल किंवा तुम्ही काम केलं असेल अशांनी आता त्या झालेल्या घटनांना विसर करून नव्यानं एकजुटीने काम करायचं आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला तिकीट मिळेल अशी कोणतीही गॅरंटी कोणत्याही पक्षाने दिलेली नाही। सर, मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीमध्ये सहभागी होणार अशी चर्चा होती। आज त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे। काय वाटतं ते येतील तुमच्यासोबत आणि आले तर स्वागत असेल? मी पूर्वीपासून सांगतो की जयंत पाटील तिथं समाधानी नाही आहेत, अस्वस्थ आहेत ते आणि ते कधी काय करतील आता याचा नेम नाही आहे। म्हणून मला वाटतं आता जास्त काळ जयंत पाटील ते राहणार नाही, कारण की पक्षातलेच काही लोक जे आहेत त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत त्यांना थोडंसं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आज राजीनामा दिला असेल। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।